हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि प्रसन्न अशी संध्याकाळ आहे आणि मस्त व्ह्यू बघितल्यानंतर मी छान दिवा अगरबत्ती केली देवापुढे आणि अशा प्रसन्न मनाने मी स्वयंपाकघरात गेली. आजचा मेन्यू अगदी सिंपल पण खूप मस्त आहे, हेल्दी असा आहे आणि इझिली कोणी बनवू शकतं असा आहे. तर हे सगळं मी आज जे बनवते आहे ते माझ्या पद्धतीने बनवते आहे. तर छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आज मी वरण भात आणि 2 भाज्या बनवणार आहे. तर वरण बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही डाळ ही भिजत घाला. तर इथे मी छोटी 1 वाटी तुरीची डाळ आणि छोट्या 2 वाट्या मुगाची डाळ घेतली आणि ती 1.5 ते 2 तास छान भिजत घातलेली होती. त्यानंतर मी कुकरला तिला 2 शिट्ट्या घेतल्या आणि मस्त डाळ आपली अगदी मऊसूत शिजते आणि छान ॲसिडिटी वगैरेही होत नाही भिजत घातलेल्या डाळीची. तर आपली डाळ छान भिजलेली आहे. त्यानंतर मी फोडणीची तयारी करून घेतली. अर्धा टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर थोडंसं तेल घेतलं मी, त्याच्यात हिंग, जिरं आणि मोहरी घातलं. छान तडतडल्यानंतर मी लसूण घातला. लसूण छान ब्राऊन झाल्यानंतर मी कढीपत्ता घातला. त्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्यानंतर घातला टोमॅटो. हे छानपैकी मी परतवून घेतलं. परतवल्यानंतर आपला टोमॅटो जे आहे तो सॉफ्ट झाल्यानंतर मी त्याच्यात घातली थोडीशी हळद. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. तर आता याच्यात मी थोडीशी हळद घालणार आहे आणि हे पण छान परतवून घेणार. आणि त्यानंतर आपलं जी डाळ आहे शिजलेली, तर त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलं आणि आपण ती डाळ याच्यात घालणार आहोत. आणि आपल्याला वरणाची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे, घट्ट पातळ, त्यानुसार थोडंसं तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता. तर मी इथे थोडं अजून पाणी ॲड केलं आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आणि त्यानंतर मस्त वरणाला छान उकळी येऊ द्यायची. वरण जितकं छान उकळेल तितकं ते टेस्टी लागतं. तर तुम्ही बघू शकता आपल्या वरणाला छान उकळ आलेली आहे. आणि नंतर मी घातली भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं मस्त असं वरण तयार आहे गरमागरम. तर चला, आता मी दुसरा जो पार्ट आहे आपला तो करते आहे. तर इथे मी बटाट्याच्या काचऱ्या करते आहे. तर त्याचं मी सामान काढून घेतलं आणि एका साईडला मी भात पण लावला. तर इथे मी बटाटे जे घेतलेले आहे त्याचे जे साल आहे ते मी काढून घेतले. तुम्हाला राहू द्यायचे तर तुम्ही राहू पण देऊ शकतात. आणि बटाट्याच्या ना अशा आपण चकत्या करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इतक्या साईजच्या साधारण आपण त्याचे कापून घेणार आहोत. तर सगळे बटाटे कट झाल्यानंतर आता आपण त्याला फोडणी देऊया. तर पॅन घेतलेला आहे मी, पॅनमध्ये घातला आहे तेल. तेल मस्त मी गरम करून होऊ दिलं आणि पूर्ण पॅनला ते असं पसरवून घेतलं. तर तुम्ही कढईत करत असाल तर कढईला पूर्ण असं पसरवून घ्या. तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता बेसिक अगदी फोडणी द्यायची आहे आपल्याला. मस्त मी मोहरी टाकली, मोहरी छान तडतडली, जिरं टाकलं, हिंग घातला, त्यानंतर टाकला कढीपत्ता. त्याच्यानंतर आपण हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यात घातली मी हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. तिखट घातल्यानंतर मी ह्याच्यात घातलेले आहेत आपले बटाटे आणि बटाटे घातल्यानंतर हे सगळं काही छानपैकी मिक्स करून घ्यायचं. घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आपल्याला हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर अगदी लो फ्लेमवरतीच याच्यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं हे छानपैकी वाफवू द्यायचं. याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही. त्यानंतर आता मी दुसरी जी भाजी आहे तिच्याकडे वळणार आहे. तर इथे वांगे बटाटे मी छान कट करून घेतलेले आहे. तोपर्यंत इथे 3-4 मिनटं झाले. आता आपण हे जे आपले बटाटे आहेत ते छानपैकी थोडेसे खाली वर करून घ्यायचे. म्हणजे जे खालचे बटाटे आहेत ते वरती घ्यायचे आणि वरचे बटाटे खाली टाकायचे, म्हणजे की सगळे छान क्रिस्पी होतात आणि मस्त परतले जातात. तर चला, आता आपण दुसऱ्या भाजीकडे वळूया. दुसरी भाजी अगदी सिंपल आहे. छान वांगे बटाटे मी कट करून घेतले. त्यानंतर इथे परत मी एक कढई घेतली, त्याच्यात टाकलं तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता छान मस्त तडतडवू दिला. आणि त्यानंतर याच्यात घालायचे आहेत आपल्याला वांगे बटाटे. साधारण 1 ते 2 मिनटं हे वांगे बटाटे मस्त परतवून घ्यायचे.
छान परतल्यानंतर मग याच्यात घालायचं तिखट, मीठ, हळद आणि अगदी थोडासा मसाला आणि पुन्हा हे छान परतवून घ्यायचं 1 मिनिटासाठी। हे पूर्ण परतल्यानंतर याच्यात अगदी थोडंसं, अगदीच एखादी किंवा अर्धी वाटी इतकंच मी थोडंसंच पाणी घातलं, अगदी थोडंसं घालायचं आणि त्यानंतर हे पुन्हा मिक्स करायचं आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 5 मिनिटात आपली भाजी अगदी मस्त तयार होते। क्विक अशा मी तुम्हाला इथे 2 भाज्या दाखवलेल्या आहेत आणि दोघे पण खूप टेस्टी होतात। तर ती भाजी करेपर्यंत आपल्या बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा रेडी आहेत, तुम्ही बघू शकता। तर इथे एक असा बटाटा आपण चेक करून बघूया। तर येस, आपली बटाट्याची भाजी रेडी आहे, छान शिजलेली आहे आणि वरतून मस्तपैकी बारीक कोथिंबीर चिरून घेतली आणि त्याच्याने गार्निशिंग केलं। तर ही भाजीसुद्धा झाली आणि 1-2 मिनिटानंतर आपली दुसरी भाजीसुद्धा शिजून जाते, कारण की ऑलरेडी आपण तेलामध्ये वांगे बटाटे छानपैकी परतवल्यामुळे ते बऱ्यापैकी शिजून जातात। तर आपला पूर्ण आता स्वयंपाक इथे झालेला आहे। आता आपण मस्तपैकी ताट वाढायला घेऊया। तर गरमागरम असा भातसुद्धा रेडी आहे। या 2 भाज्या तुम्ही वरण भातासोबत नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागतात। अर्थात पोळीसोबत पण छानच लागतात, पण कधी आपल्याला कंटाळा येतो पोळी करायचा, तर तुम्ही नक्कीच ही आजचा जो मेन्यू आहे तो नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। अगदी सिंपल, इझी पण प्रचंड हेल्दी असा आहे आणि गरमागरम हे सगळ्या गोष्टी अशा थंडीत खायला खरंच खूप छान वाटतं। तर तुम्हाला आजचा आमचा मेन्यू कसा वाटला आणि त्यासोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा। बाय, थँक्यू।